जेव्हा टीव्ही मध्ये बघितला पिंकी माली अटेंडंट, तेव्हा आम्हाला कन्फर्म झालं की आमची मुलगी आम्हाला सोडून गेली. आणि आम्ही आता सकाळी त्याला पाहिले इथून जाताना 6 वाजता, आणि आम्हाला असं मनात आणि स्वप्नात असं वाटलं पण नव्हतं की अचानक 2 तासामध्ये अशा गोष्टी आमच्या कानावर येतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट म्हणून कार्यरत होत्या. गेल्या 5 वर्षापासून त्या या क्षेत्रात सेवा देत होत्या. त्या आपल्या पतीसह ठाण्यात राहायच्या. त्यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. त्यांचे पती सध्या बारामतीकडे रवाना झालेत. काल मला फक्त एवढंच बोलली की मी पप्पा बारामतीला चालले आणि अजितदादा पवारला सोडून तिकडनं वाया नांदेड जाणार. आणि काल एवढं बोलणं झालं. सकाळी न्यूज लावल्यावरती अजितदादाचा फ्लाईट असा झाला, क्रॅश झाला ते लँडिंग करताना, तर आमचे हातपाय सुजायला लागले. जेव्हा टीव्ही मध्ये बघितला पिंकी माली अटेंडंट, तेव्हा आम्हाला कन्फर्म झालं की आमची मुलगी आम्हाला सोडून गेली. 5 वर्षापासून ती सर्व्हिसला होती प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईट मध्ये. त्याच्या अगोदर 3 वर्ष ती सांताक्रूज हवाई अड्डा इंटरनॅशनल एअरपोर्टला होती. त्याचं प्रमोशन होऊन ती प्रायव्हेट चार्टर्ड मध्ये आली. लग्न झाला होता. त्यांचे मिस्टर बारामतीला गेले सानिसा करायला, आणि मी इथं कंपनीचा काय कॉल आला म्हणून मी थांबलेलो आहे इकडे. ती बॉडी आम्हाला कसा भेटेल त्याचं आम्हाला काय कळत नाहीये. बारामती विमान अपघातात ठाण्यातील विटावा परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विदित जाधव यांचा देखील मृत्यू झालाय. विदित जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्याचे रहिवासी होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर विदित यांचे शेजारी भावुक झालेत. विदित जाधव हे गेल्या 27 वर्ष इथे वास्तव्यास होते. इथे अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मिळून जुळून राहणारा स्वभाव त्यांचा होता. सोसायटीमधील सर्व नागरिक असतील किंवा इथल्या परिसरातील मुलं असतील त्यांच्याशी हसत खेळत असायचे. आणि आज सकाळी जेव्हा आम्ही तुमच्या प्रसारमाध्यमांच्या बातमी बघितली तेव्हा राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमानाचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये विदीप जाधव आणि अजितदादा यांचा मृत्यू झाला. तर आम्हा सूर्यनगर वासियांसाठी विटावासियांशी दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे. त्याच्यानंतर घटना कळल्यानंतर त्यांची आई इथे घरी होती. सर्व आजूबाजूच्या परिसरातील आमच्या महिला असतील, बंधू असतील, त्यांना भेटायला आले, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आता ते सर्व त्यांच्या बारामतीकडे रवाना झालेले आहेत. परंतु सर्व विटावा सूर्यनगर वासी असतील किंवा श्रीकृष्ण विहार वासी चाळीतील आमचे सोसायटीचे सर्व सभासद असतील हे त्यांच्या सोबत आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. आम्ही साधारण 27 वर्ष झाले आम्ही विटाव्यात राहतो आणि आमचा आणि जाधवांचा म्हणजे घरच्यांसारखं नातेसंबंध होते. आणि दादाचा स्वभाव खूप चांगला होता, मनमिळावू होता, आणि तो पोलिसात असतानाही तो म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने असा वागायचा तो. आणि आम्ही आता सकाळी त्याला पाहिले इथून जाताना 6 वाजता, आणि आम्हाला असं मनात आणि स्वप्नात असं वाटलं पण नव्हतं की अचानक 2 तासामध्ये अशा गोष्टी आमच्या कानावर येतील आणि एवढं दुःख आमच्या पूर्ण सोसायटीला आणि घरातल्यांना होईल असं वाटलं नव्हतं. आता त्यांची आई त्यांच्या सोबत, वडील राहत होते, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी त्यांच्या सोबत राहत होती. मुलांची वय काय? मुलीचं, मोठी मुलगी आहे त्यांची, मुलीचं 13 वर्षाची असेल आणि मुलगा 7-8 वर्षाचा. 22 वर्ष आम्ही एकत्र राहिलो इथे. त्यांचा स्वभाव चांगला, मनमिळावू, कधी कुणाशी भांडण नाही, काय नाही, चांगल्या स्वभावाचे होते ते. असं कुणाच्या प्रसंग येऊ नये